हॅलो हाय. मी निघाले होते माहेरी आणि अगोदर आम्ही रिक्षातून गेलो मेट्रो स्टेशनला पिंपरीपासून. त्यानंतर मेट्रो स्टेशनला आलो तर इतकी लाईन लागली होती ना, म्हणजे खूप गर्दी होती तिकीट काउंटरसाठी आणि ऑनलाईनही काढण्यासाठी मशीनलासुद्धा खूप गर्दी होती. तरी पण आम्ही तिथेच थांबलो. त्यानंतर तिकीट लगेच मिळालं, घेतलं आणि तिथून आल्यानंतर परत हे दोघींचं तिकीट आहे, कारण मेट्रो स्टेशनवरती ना हाईटवरती मुलांच्या तिकीट घेतलं जातं. 3 फुटापेक्षा जास्त उंची असेल तर माझं बघा PCMC ते स्वारगेट असं 30 रुपयेचं तिकीट होतं. स्वराचं 30चं आणि माझं 30चं अशा प्रकारे तिकीट घेतलं जातं. त्यानंतर ला आम्ही बसलो आणि डायरेक्ट निघालो डायरेक्ट स्वारगेटला पोचण्यासाठी. तर बाहेरचे जे व्ह्यू आहेत ते स्वरा पाहत होते. दिसत नव्हतं तसं, थोडंफार दिसत होतं, पण मेट्रोमध्ये पण खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही स्वारगेटला पोहोचलो. स्वारगेटला पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास करायचा होता. तर आम्हाला जायचं होतं इस्लामपूर डायरेक्टली, कारण चिकोड्याला जाण्यासाठी इस्लामपूरला उतरावं लागतं. तर स्वारगेटला आल्यानंतर आम्हाला बस मिळते की नाही याचं खूप टेन्शन आलं होतं अगोदर. मग इथून आम्ही स्वारगेट स्वारगेट बस स्टॉप जो आहे ना तो समोरच आहे. त्याच्यासमोरच तुम्हाला मेट्रोचा जो स्टॉप आहे ना, एंट्री आहे किंवा आउटगेट आहे, तिथंच आहे मेट्रो स्टेशनचं. तर डायरेक्ट आपण तिथून बाहेर पडलो ना तर समोरच तुम्हाला स्वारगेट बस स्टॉप दिसतो. तर आम्ही डायरेक्ट स्वारगेट बस स्टॉपवरती बाहेर आलो आणि डायरेक्ट या टेन्शनमध्ये होतं की बाबा बस मिळते का नाही, याच्यावर सगळं डिपेंड होतं. कारण वेळ पण तसा झाला होता, दुपारचे मला वाटते 1-1:30 वाजले होते. आणि समोर पाहिलं तर आम्हाला ना एक बस मिळाली. ती बस होती डायरेक्ट शिराळा, पुणे शिराळा बस होती. डायरेक्ट त्याने टर्न घ्यायला बाहेरच, म्हणजे ती निघालीच होती तिकडून, आम्ही समोरून यायला आणि समोरच बस मिळाली. मला योगायोग म्हणावं लागेल. त्यानंतर बस थांबवली. शिराळा बस होती. म्हटलं नशीब डायरेक्ट मिळाली. इस्लामपूरला उतरावं लागतं. तर त्या बसमध्ये महामंडळाच्या बसमध्ये एवढी जास्त काही गर्दी नव्हती आणि स्वराला पण बसायला सीट मिळाली, मला पण बसण्यासाठी सीट आरामामध्ये मिळाली होती. आणि जो 50% महिलांना म्हणजे तिकीट फ्री आहे, जो लाभ दिलेला आहे भारत सरकारने, त्याचा पहिल्यांदा मी हा फायदा घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या त्याचा मी हा फायदा घेतलेला आहे आणि हाफ तिकीट मला मिळालं. कारण आम्ही याच्या अगोदर ट्रेननेच प्रवास करत होतो, परंतु हा प्रवास जो होता तो स्वराचा आणि माझा होता ॲक्च्युली माहेरी जाण्यासाठी, आणि तो हाफ तिकिटाचा प्रवास आम्हाला मिळाला. म्हणजे खूप छान वाटलं. ST महामंडळाने प्रवास करायला खूप वर्षांनी मला वाटते प्रवास केला असेल, परंतु ते लहानपणाचे दिवस खूप खूप आठवले आणि खूप छान आणि चांगल्या पद्धतीनं प्रवास झाला. आणि ड्रायव्हर पण एवढे, म्हणजे त्यांची ड्रायव्हिंग एवढी छान होती ना, त्यांनी मला वाटते 4 तासामध्ये 4-4.5 तासामध्येच मला वाटते आम्ही पेटनाक्यापर्यंत आलो होतो. आणि त्यानंतर ना हा जो व्ह्यू आहे ना, हा घाटातला व्ह्यू आहे तिथे जाताना, तर किती मस्त वाटत होतं त्या बसमधून प्रवास करताना. आणि हे निसर्गाचं जे सुख आहे ते पाहायला मिळत होतं एवढे डोळे भरून. म्हणजे निसर्ग किती छान आहे आणि त्यात पाऊस, हे तर कॉम्बिनेशन काय वेगळंच असतं. परंतु तिथे त्यावेळेला एवढा पाऊस नाही आला, नॉर्मल थोडा आला आणि लगेच तो पाऊस निघून गेला. त्याच्यानंतर हा जो आहे हा आपला हायवे आहे, जो साताऱ्याकडून निघतो पेटनाक्यापर्यंत जाण्यासाठी, तो हा रोड आहे. तर इकडे थोडाफार पाऊस झाला होता गावाला. तर आम्हाला या दरम्याने 5 तरी वाजले होते पेटनाक्यापर्यंत पोचण्यासाठी. 5-5:30 मला वाटते हे टायमिंग झालं होतं. पण एक जी ओढ असते माहेरी जाण्याची ती वेगळीच असते. इकडे सूर्यास्त पण झालेला होता, म्हणजे त्याच्यातून आम्ही एवढे फोटो वगैरे क्लिक केलेत. आणि घरी आल्यानंतर आम्ही ना, भूक एवढी लागली होती जबरदस्त, आणि आईने इतकं छान माझ्या मम्मीने बनवलं होतं. माझं आवडतं म्हणजे भाकरी आणि वांग्याचं भरीत मला खूप 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 आवडतं. पंचपक्वान्नापेक्षा मला हे प्रिय आहे. आणि माझ्या आईने मसाले भात हे सगळं बनवलं होतं.
म्हणजे म्हणतात की नाही, आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे खाऊ वाटतं ते ॲटोमॅटिक आपल्या आईवडिलांना आपल्या क्लिक होत असतं. तर तेच म्हणजे मी जे इमॅजिन करत होते ना की मला खायचं आहे, तर घरात आलेल्याबरोबर माझ्यासमोर ते होतं. हे जे सुख आहे ना ते खूप वेगळं असतं, ते आपण शब्दात नाही सांगू शकत, इतकं हे सुख असतं. तर भूक लागल्यामुळे मी आणि स्वरा पटकन जेवण्यासाठी बसलो होतो. आम्हाला मामा घ्यायला आला होता, पण ते व्हिडिओ आम्हाला शक्य नाही झालं. ते व्हिडिओ म्हणजे तो इतका काढायला वेळ नव्हता. त्याच्यानंतर आम्ही झोपून गेलो. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर हे बघा, गरम पाणी आमच्या इथं असं तापवलं जातं. चुलीवरचं जे गरम पाणी आहे ते अशा प्रकारे, कारण आमच्या घरी गाई म्हैशी असल्यामुळे शेणी खूप आहेत. ते याला शेणकूट असं म्हटलं जातं सांगली भागामध्ये. तर याच्यावरती आम्ही पाणी, त्यानंतर गाई म्हशींची धार काढण्यासाठी म्हणजेच दूध आणण्यासाठी माझा हा भाऊ आणि माझे वडील हे दोघेजण शेतात गेलेले आहेत. तसं त्यांना आज लेटच झालं आहे जाण्यासाठी, कारण स्वराबरोबर हा मामा त्याचा थोडा खेळत होता, त्याच्यामुळे वेळ झाला जाण्यासाठी. ही आहे अशी सकाळची पहाट म्हणजे आमच्या कॉलनीमधली. आणि हा परिसर आजूबाजूचा जो आहे ते ही शेती वगैरे आहे पाठीमागच्यांची. त्याच्यामध्ये केळीची बाग आहे. म्हणजे हा जो परिसर आहे तो खूप खूप छान आणि सुंदर वाटतं. गावाला आलं की इकडं मन खूप रमतं आल्यानंतर. आणि त्यानंतर मग आम्ही स्वरा उठलीच होती. त्यानंतर आम्ही अशा पद्धतीनं चुलीवरती पाणी गरम करून घेतलं आणि त्यानंतर आंघोळीसाठी आम्ही काढून घेतलं पाणी. त्यानंतर आंघोळ आमची करून झाली स्वराची आणि माझी. त्यानंतर मग हे असं जे गरम पाणी आपण काढतो ना, हे आम्ही लहानपणापासून काढतो. त्यामुळे खूप खूप म्हणजे आता जरी किती आपण मोठं झालो किंवा शॉवरखाली आंघोळ केली ना, तर याची सर येणार नाही असं म्हणावं लागेल. हे कुठंच नाही. हे जे एक सुख आहे, एक वेगळेपण आहे, खाणं पिणं म्हणा, इथल्या माणसांची आपुलकी म्हणा, प्रेम म्हणा, खूप 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 वेगळं आहे. म्हणजे तुम्ही साध्यातलं साधं राहूनसुद्धा खूप आनंदी राहू शकताय, समाधानी राहू शकताय. जे सुख तुम्हाला मोठ्या आलिशान अशा बंगल्यामध्ये नाही मिळणार. आणि सकाळ सकाळी मस्त हा ब्लॅक टी अशा पद्धतीनं. त्यानंतर आमचं हे घरचं जे आहे हे देवघर आहे, याची पूजा रोज माझा भाऊ करतो. अशा प्रकारे देवाचं दर्शन घेतलं आम्ही. अशा प्रकारे माझा माहेरचा पहिला दिवस मिळाल्यानंतरचा माझा असा एकदम मस्त गेलेला आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.